पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो मास्तरीन बाई, जरा तुम्ही जरा दमान घ्या. काय एवढा काय विषय मला सांग. पैशाचा विषय नाही, लई मोठा विषय नाही आहे तो आमच्यासाठी. आपण मिटवून टाकूया. त्यासाठी तुम्ही घरला यायची काय भाषा करायला लागलाय? मी नको म्हणालोय तर काय धमक्या द्यालाय तुम्ही? भुवनेश्वरी मॅडमनी ऍक्सिडेंटचं कळलं तर म्हणजे असलं काय करू नका तुम्ही. ऐका, मी का तुम्हाला आता घेऊन देऊ का? कशाला उगाच वाढवायला लागलाय? प्लीज तुम्ही आमच्या घराकडे येऊ नका का. आपण पैशाचा विषय मिटूया निवांत. निवांत नाही, तुम्ही मला आजच्या आज भेटा आणि तुमचे पैसे घेऊन जा. मला तुमच्या पैशांचं ओझं नकोय. आत्ता भेटतोच तर का तरी बाळगा तेवढं वज्ज. ठीक आहे, या तुम्ही. कोणीकडे येऊ? घरी या. नको नको, घरी नको. का नको? तुमच्या आई वडिलांनी कळलं की त्याच्या गाडीनं तुम्हाला उडवलं ते मीच आहे. हा, आणि ज्याला लक्ष्मीचा मान ठेवता येत नाही असा पण मीच आहे. तर मग तुमच्या आई वडिलांसमोर काय इज्जत राहील माझी? तुमचं बाबा तर म्हणजे तुमचे वडील तर पायताना केस काढतील की माझे? असं काही होणार नाही, या तुम्ही. नको, तुम्ही बाहेरच भेटा की. ठीक आहे, मग कुठे? बस स्टॉप वर भेटूया. बस स्टॉपवर? कुठल्या? गंगावेश. किती वाजता? 11 वाजता. हो, आणि शाळा? अहो, मी शाळेत नाही जात, रजेवर आहे मी. पास झाली की तुमची रजा. आता कामावर या बघा तुम्ही. गपगुमान. झालं सुरू तुमचं? हा, हे बघा, तो वेगळा विषय आहे. एका वेळी एकच विषय, सगळे विषय एकत्र नको. कळलं? होय मास्तरीन बाई, कळलं. येतो. ठीक आहे, आणि वेळेत या. 11 म्हणजे 11. हा, ओके. एका वेळी एकच विषय, सगळे विषय नको. वेळेत या. 11 म्हणजे 11. कसला गोड आवाज आहे मर्दा, कानात असं लई गोड वाटते. सगळं भविष्य असं मास्तरीनबाईंचं ऐकण्यात निघून जाईल. मैफिल मैफिल हो, मैफिल मैफिल. सुट्टी नो. काय गोड आवाज आहे मर्दा. कोकिळा. कोकिळा गाणं म्हणत नाही बाबा, कोकिळ गाणं म्हणतो. वेळ द्या, वेळ द्या. अब्बा, काय सांगतेस ताई? ती मास्तरडीन धमकी द्यायला, आणि ते बी आपल्या अधिपतीसनी. तिची हिम्मत तर बघ. तरी ताई, मी तुला सांगत होते, दिसाला दिसती तशी ती बारकुंडी, पर तशी नाही. ती जेवढी जमिनीवर आहे तेवढी जमिनीच्या आत आहे. ती काय ब्लॅकमेल करायली का काय अधिपतीसनी? पर कशावर न ताई? आपल्या अधिपतीच्या हातनं काही चूक तर झाली नसं नव? दुर्गे, भलता सलता बोलू नका. तसं नाही ताई. मग ती का पैसे मागायल्या, आणि आपल्या अधिपती काय एवढे घाबरलेत? काही भानगड आहे काय? काहीतरी भानगड नक्कीच आहे. ती बाई काही एवढी साधी नाही ताई. ती मास्तरडीन पैशाची भुकेली हाय. तिची हिम्मत तर बघ. ती ज्या शाळेत काम करायला त्याच्याच मालकाला धमकी द्यायला. ताई, मला नाही वाटत की तुला बी घाबरत असेल म्हणून. अगं तसं नाही, म्हणजे बघ की अधिपतीसनी केवढं बोलायली ती. तिला कुणाची बी भीती नाही. तसं असल तर ती तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. ताई, तू तिला दाखव की तुझा हिसका. शिक्षणाचा माच करती ना व. तिचं शाळेच्या जोरावर लई चाललंय. तिला घरी बसव, मग अक्कल ठिकाणावर येईल बघ तिची. आणि तू का नाही तिला असा धडा शिकव, असा धडा शिकव, तिचे खायचे वांदे झाले पाहिजेत. तिला माहित नाही तिनं कोणाशी पंगा घेतलाय ते. आमच्या पोराला नादी लावतीये, प्रेमात पाडून त्याला येडं करत्या. पैसे दिले नाही तर घरी येईन म्हणत्या. तिला अशी अद्दल घडवू आम्ही की परत अधिपतीकडे नजर वर करून बघायची नाही.
तिला धडा तर आम्ही शिकवणारच, पण आता नाही. मग कवा? तिच्या पापाचा घडा तर भरू दे, मग तिला धडा शिकवू आम्ही. मास्तरीन तू लय उडायलीस. तुझी येळ आली की तुला शिकवीन चांगलाच धडा. असा धडा की दिवस रात्र स्वतःला कोसत राहशील तू. का कुठून दुर्बुद्धी झाली आणि तू अधिपतीच्या वाट्याला गेलीस असं वाटेल तुला. आता ताई आपण चंची आणि अधिपतीच्या लग्नाच्या गोष्टी करायलोय, तर ह्या महामायेनं मध्येच खोडा घालायला लाग म्हणजे झालं. अधिपतीचं लगीन नीट होऊ देईल असं वाटत नाही मला. ती काय तर करेलच बघ. अगं गळाला आलेला मासा अशी सहजासहजी कशी काय सोडेल ती? थोरल्या सरकार, ते इन्स्पेक्टर साहेब आलेत. इन्स्पेक्टर कशा पायी? ते बजरंग का कोण त्याला घेऊन आल्यात. बजरंगला हिता आणलाय? ते तुमच्याशी बोलायचं म्हणतात. ठीक आहे, थांबा, सांग त्यांना आलो आम्ही. जी सरकार. कुठं राहिल्या मास्तरीन बाई? ऊन एकतर विषय हार्ड करायले. राहिले असते पैसे त्यांच्याकडे तर काही बिघडणार होतोय, टोचले असते. तुमच्याकडं लक्ष्मी आहे, आमच्याकडं सरस्वती आहे, माझ्याकडं दोन्ही बी आहे मोठे. सूर्या भावा, एवढा विषय हार्ड करणार तू? बारकं पोरगं इथं वाट बघायला तर काय जातो बसतो गाडीत. दिसू लागलीस तू कुणाला? होय, कुठे कवा दिसू लागलीस? इथं उन्हानं चालण्या दिसायची वेळ आली. तुम्ही कवा दिसणार मास्तरीन बाई? विषय हार्ड व्हायला लागला इथे. नमस्कार थोरल्या सरकार. बसा, त्यांच्या चहाचं बघा. माफ करा न सांगता चालू. काय हरकत नाही. काय इशा आहे त्या बजरंगाचा? हा, आता काय केलं त्यानं? काही केलं नाही त्याने. मग त्याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? त्याला आम्ही चांगलाच दम दिलाय. मग राहू दे थोडे दिवस आत. 3-4 दिवसापूर्वीच बाहेर आलाय तो. आणि आले आले हानामारी केली ना व. मग अजून मोठ्या दंडुकाने हाना त्याला. कळू दे कुणाला हात लावलाय त्यानं ते. त्याला चांगलंच कळलंय
तो यापुढे धाकल्या सरकारांच्या वाट्याला तर सोडा, पण त्यांच्याकडे डोळे वर करून सुद्धा बघणार नाही. हा, असाच पाहिजे आमचा दरारा. मग पुढे काय करायचं? त्याला आताच ठेवू? एरवी काय करतो हा? ही अशीच गुंडगिरी. आणि राहतो कुठं? तुम्ही जिथे त्याला मारला तिथल्या जवळच्या चाळीत तो राहतो. आणि आत कशा पाय गेलता? त्या चाळीत राहणाऱ्या अक्षर आमोणकर आणि त्यांच्या वडिलांनी तक्रार केली होती त्याची. अक्षता? अक्षता म्हणजे ती मास्तरी? हो. तिनं का तक्रार केली? बजरंग दमदाटी करून त्या चाळीतल्या खोल्या ताब्यात घ्यायचा. त्यामुळे अक्षरा, तिचे बाबा आणि बजरंग यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर तो आतमध्येच होता. 3 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आला. असं आहे ते प्रकरण. कुठं आहे तो? बाहेर आहे. आमच्या भाषेत समज देतो त्याला. चला. काय कुठं आहेत मास्तरीन बाई? तुम्ही बी वाट बघा, मी बी वाट बघतो.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मास्तरीनबाई, तुम्ही मला देवीवाणी वाटता. तुम्ही आहे सरस्वती, पण मला माझी लक्ष्मी वाटता. तुम्ही बोलता का नाही तेव्हा असं वाटतं की सुरेल बासरी वाजल्या. तुम्ही हसताय तेव्हा असं वाटतंय की पैंजणांची छुमछुम व्हायला लागली. तुमच्या डोळ्यात समयीची ज्योत आहे. तुमच्या ओठात माता सरस्वतीची वीणा. तुमचं काय करू मी? मनात रुतून बसलाय तुम्ही. आता मी हात जोडतो मास्तरींना. माझ्या मनातून तुम्ही निघून जा. आई साहेबांनी शब्द दिलाय, तो पाळावा लागेल. तुम्हाला विसरावं लागेल. मला मनातनं काढून टाकावं लागेल. तुम्हाला मला मनातून काढून टाकायचं आहे. थोडं सहकार्य कराल?